आणि आता सुरुवात करूया आजच्या 0 आवरला। एखाद्या पतपेढीची निवडणूक ही आजवर कधीच राज्य पातळीवरच्या चर्चेचा विषय ठरली नव्हती। मात्र हा मान मिळाला बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला। 18 वर्षांनी अधिकृतरित्या ठाकरे बंधूंनी एकत्र लढवलेली पहिली निवडणूक म्हणून बेस्ट पतपेढीच्या या निवडणुकीकडे पाहिलं गेलं। ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार संघटना आणि मनसेची बेस्ट कामगार संघटना या निवडणुकीसाठी एकत्र आल्या। त्यांच्या विरोधात महायुतीच्या 3 संघटनांनी एकत्र येत सहकार समृद्धी पॅनल म्हणून ही निवडणूक लढली। या निमित्तानं भाजपचे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांच्या संघटना एकत्र आल्या। तर तिसरीकडे शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन होती। या निवडणुकीमध्ये शशांक राव हे जायंट किलर ठरले, तर ठाकरे बंधूंच्या पॅनलला भोपळा देखील फोडता आला नाही। 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले खरे, पण गेल्या 9 वर्षांपासून या पतपेढीवर असणारी सत्ता ठाकरेंना गमवावी लागली। या निमित्तानं ठाकरे ब्रँड हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला। 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झाल्यामुळे महायुतीला त्यांच्यावर टीका करण्याची चांगलीच संधी मिळाली। ठाकरे ब्रँडचं टायर पंक्चर झाल्याची आणि 2 शून्यांची बेरीज शून्यच होत असल्याची टीका देखील भाजपने केली। तर या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप दोन्ही ठाकरेंच्या पक्षांकडून करण्यात आलाय। हे सगळं होत असताना 7 जागांवर विजयी ठरलेल्या प्रसाद लाड यांनी फेर मतमोजणीची सुद्धा मागणी केली। त्यामुळे आता फेर मतमोजणीमध्ये निकाल बदलतो का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। तर या सगळ्या निकालानंतर आता ठाकरे ब्रँडचं काय होणार, भविष्यातील युतीच्या निर्णयाबाबतची लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिलं जाणार का, आणि या निकालातून नेमका काय संदेश मिळालाय, यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला पाहूया आजचा आपला प्रश्न, त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा, आजचा आपला प्रश्न आहे, 18 वर्षांनंतर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंचा बेस्ट निवडणुकीमध्ये दारुण पराभव, तरीही पालिकेसाठी राज उद्धव एकत्र येतील का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, यापैकी योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता। आणि आता बघूया बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागलाय, त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर। बघा, शशांक राव यांच्या बेस्ट युनियनला सर्वाधिक 14 जागा मिळाल्यात। प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलला 7, तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला यंदा भोपळा देखील फोडता आलेला नाही, त्यांना 0 जागांवर समाधान मानावं लागलंय। तर ही निवडणूक तिहेरी झालीच, मात्र ज्या प्रकारे तिन्ही पॅनलची रचना झाली ती सुद्धा लक्षवेधी होती। या निवडणुकीच्या निमित्तानं कुठल्या संघटना कशा प्रकारे पॅनलच्या रूपाने एकत्र आल्या तेही पाहूया। बघा, उत्कर्ष पॅनलमध्ये कोण कोण होतं? बेस्ट कामगार सेना, जी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे, मनसेची बेस्ट कामगार संघटना। त्यानंतर सहकार समृद्धी पॅनलमध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांचं श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणेंची समर्थ बेस्ट कामगार संघटना, शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकरांची राष्ट्रीय कर्मचारी सेना, SC/ST वेलफेअर असोसिएशन आणि द इलेक्ट्रिक युनियन यांचा समावेश होता। तर शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन, जी जायंट किलर ठरली या निवडणुकीमध्ये। तर 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला निर्विवाद बहुमत मिळालेलं होतं। तर 9 वर्षांनी एकत्र लढलेल्या ठाकरे बंधूंना सत्ता गमवावी लागली। बघूया तेव्हाचा निकाल आणि आजचा निकाल यांची तुलना। बघा, 2016 आणि 2025 चे चित्र। 2016 मध्ये उत्कर्ष पॅनल जे शिवसेनेचं होतं त्यांना सर्वाधिक 16 जागा होत्या। शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनला 5 जागा होत्या, तर भाजप प्रणित परिवर्तन पॅनलला 0 जागा होत्या। आणि यंदा 16चा हा आकडा उत्कर्ष पॅनलचा 0वर आलेला आहे। शशांक राव यांची बेस्ट युनियन ही 5 वरून 14 वर पोहोचलेली आहे, तर प्रसाद लाड प्रणित सहकार समृद्धी पॅनल सध्या 7 जागांवर पोहोचलेले आहे। 7 जागांवर त्यांनी विजय मिळवला। तर एरवी जगातल्या कुठल्याही विषयावर क्षणार्धात प्रतिक्रिया देणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निकालाबाबत मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय। आपल्याला पूर्ण माहिती नाही आणि अत्यंत स्थानिक पातळीवरचा विषय तुम्ही दिल्लीमध्ये विचारता आहात असं म्हणत या निकालावर फारसं भाष्य करणं राऊतांनी टाळल्याचं दिसलं। ठाकरे बँड कधीच फेल होणार नाही,
मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षासुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील. मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालं आहे किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही. तर ठाकरेंचं राजकारण लोकांना पटलं नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर बॅलेट पेपरवर झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, इथे काय बोलणार असा सवाल विचारत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. मी कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, तर ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही. पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं, जनता ठरवत असते. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं. सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार, एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे. तर गेल्या आठवड्यावर प्रचंड पैशांचा ओघ पाहायला मिळाला अशी टीका बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे. लोक पैसे घेतील पण मतदान आम्हाला करतील असं वाटलं होतं अशी कबुली देखील त्यांनी दिली आहे. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझ्याकडे 12,000 कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या, तर हे तर मागच्या एक आठवड्याभर चाललेलंच आहे. प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही. साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे. तर हाच आरोप मनसेने देखील केलाय. या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाला असा आरोप मनसेने केलाय. आपण पुराव्यानिशी ही गोष्ट दाखवली होती असंही मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तर शेरोशायरीचा उपयोग करत मनसेनं विरोधकांना इशाराही दिलाय. त्यांचा पराभव झालाय, त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो. पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, EOWच्या नोटिसेस पाठवलेल्या. तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात BSTच्या लोकांना. म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो. तर हा लढा पतपेढीचा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 वर्षात केलेल्या खासगीकरणाविरोधात मिळालेला जनादेश आहे असं शशांक राव यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलारांचे आभार मानत त्यांनी ठाकरेंवर टीका केली. मुळात हा लढा पतपेढीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेना आजची UBT यांनी BSTमध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे. ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या BSTचं नुकसान केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हासुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच BSTच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे. तर हा निकाल जाहीर होऊन काही तास उलटले आणि त्यानंतर एक ट्विस्ट आला. या निवडणूक निकालाची फेरमोजणी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. फेरमोजणीनंतर निकाल बदलेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अवैध मतं ही बरोबर केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील. काल रात्री ते अवैध मतपत्रिकेचं पत्र दिलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल. मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू. आणि आता या विषयावरच्या चर्चेकडे वळण्यापूर्वी या विषयावर प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूया मीडिया सेंटरला.
बघा, एक्सवरून नितीन रमेश म्हणतात, एखाद्या संस्थेची निवडणूक संस्थेतील सभासद आणि त्यांच्या हितसंबंधांवर अवलंबून असते. त्याचा राजकारणाशी सहसा संबंध नसतो. त्यामुळे अशा निवडणुका राजकीय पक्षाच्या भवितव्याशी काहीही संबंध नाही. पुढची प्रतिक्रिया संदेश वर्तक यांची आहे. काहीही झालं तरी दोन्ही पक्षांना एकत्र यावंच लागेल, पर्याय उपलब्ध नाही. मनसेला तर इकडे आड तिकडे विहीर. मनीष बेस्ट यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये पैसे वाटप झालं आणि फेरमोजणी झाली, तिथेच खरा गेम झाला. विनोद मुंढे म्हणतात, बेस्ट निवडणूक आणि पालिका निवडणूक यामध्ये खूप फरक आहे. आजच्या निकालाचा ठाकरेंच्या आगामी युतीवर काहीही परिणाम होणार नाही, ते एकत्रच राहतील. युट्यूबवर आलेली शुभम धुरींची प्रतिक्रिया पहा. माझे वडील बेस्टचे कर्मचारी आहेत. शशांकराव जिंकले, यात खरा भाजपचाच विजय आहे. इंस्टाग्रामवर प्रतीक म्हणतात, मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेत म्हटल्यावर पालिका काय गोष्ट आहे. तर फेसबुकवरून महादेव हळवे म्हणतात, आजचा पराभव या दोघांचा नाही तर मराठी भैयाचा आहे. मग आपण मराठी माणसांनी शहाणं व्हावं. आणि यानंतर या विषयावरच्या चर्चेकडे आपण वळूया. त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटरला. आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत 3 मान्यवर पाहुणे आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सुद्धा आहेत. अखिल चित्रेंपासून या चर्चेला आपण सुरुवात करूया. अखिलजी, 2016 मध्ये जे चित्र होतं, जो होल्ड होता, तो होल्ड राखण्यामध्ये 2025 मध्ये तुम्हाला यश आलं नाही. हा होल्ड का गमावला? अगदी शून्यावर हा निकाल लागावा, एकही जागा निवडून येऊ नये, इतपत पानिपत का झालं? दोघे ठाकरे एकत्र येऊन सुद्धा, असं तुम्हाला वाटतं? खरं तर ये पब्लिक है, ये सब जानती है. आता आपल्याच गेस्ट सेंटरच्या जे काय कमेंट्स मी आता वाचत होतो, तुम्हीच वाचून दाखवल्या, तर मला असं वाटतं की जनतेला कळलेलं आहे. ते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर कोणताही परिणाम होणार नाही आहे. राहिला प्रश्न पतपेटीच्या निवडणुकीचा, तर ह्याचं इतकं भाऊ करायचं गरज काय आहे? 2-4 दिवसाआधी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पतपेढीवर 11 निवडून शिवसेनेच्या पॅनलचे आलेत. तर बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीवर मुंबई महानगरपालिका कशी अवलंबून आहे हाच खरा मुळात प्रश्न निर्माण होत नाही. कारण 2016ला भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना, त्यांचा मुख्यमंत्री असताना, आपणच आता मी आपल्याच सगळ्या त्या डिटेल्समध्ये पाहत होतो, तेव्हा 0 आलेलं आहे भारतीय जनता पार्टीला. पण त्याच्यानंतर आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना किती उमेदवार निवडून आलेत हे मला असं वाटतं की इतिहासात नोंद आहे त्याची. म्हणून कोणत्याही प्रकारचा परिणाम हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार नाही. राहिला प्रश्न सोसायटीची निवडणूक होत असते. एखाद्या इमारतीत देखील वेगवेगळ्या पक्षाची लोक राहतात. उद्या हे सगळे एकत्र होतील म्हणून आम्ही महायुतीचे सगळे एकत्र आहोत, आमचे निवडून आले म्हणून सोसायटीत निवडून आलो म्हणून आता महानगरपालिकेत पण आम्हीच निवडून येणार. मला असं वाटतं हास्यास्पद आहे. आणि आज तर आशिष शेलारजींचं मी कमेंट ऐकलं. आशिष शेलारजी असं म्हणाले की जय वीरू, यांचे जय वीरू देखील बदलले. कालपर्यंत जय वीरू प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड होते, आज यांनी डायरेक्ट जयच बदलून टाकला. आज यांचा जय शशांकराव झाला. मला असं वाटतं की शशांकरावजींचा बुरखा जो काय त्यांनी मी भाजप बरोबर नाही आणि वेगळं स्वतंत्र लढतोय ते देखील आज फाटलेलं आहे. हे जे काय जे वोटर्स आहेत, जे कोण कामगार आहेत, त्यांना देखील हे लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची 18 वर्षांनंतरची छोटी का असेना पण पहिली ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या ऑफिशियली एकत्रित येऊन लढवलेली निवडणूक, म्हणून ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती. अदरवाईज या निवडणुकीची राज्याच्या पातळीवर चर्चा होण्याची तशी काही गरज नव्हती. ती निवडणूक तशा अर्थाने ती गाजलेली होती आणि त्यानंतर हा जो निकाल आलेला आहे याकडे आपण कसं पाहायला हवं? काय नेमकं चुकलं असं वाटतं आपल्याला ठाकरेंच्या एकीकरणाचं? मला वाटतं वस्तुस्थिती आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. सोंब जळाला तरी पीळ कायम, अशा पद्धतीचं आमचे तरुण मित्र अखिल चित्रे यांचं वक्तव्य आहे. खरं म्हणजे आपण म्हणताय ते खरं आहे की ही निवडणूक एका छोट्याशा पतपेढीची होती. एवढी प्रतिष्ठेची त्या ठिकाणी असताच कामा नये.
आताच त्यांनी सांगितलं की BPTची निवडणूक झाली ना, शांतपणे झाली, कधी झाली कळलं नाही. त्या ठिकाणी मतदारांनी मतदान केलं, संपलं. आता आपण बघा की महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची जी 106 वर्षाची परंपरा आहे, ज्याची स्थापना महात्मा गांधींच्या उपस्थितीत बैठकीनं झाली, त्याची मी निवडणूक केली सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन, राज्याची निवडणूक. त्याचं नेतृत्व वसंतदादा पाटलांनी केलं, गुलाबराव पाटील चेअरमन होते. कुठेच चर्चा झाली नाही. माझ्याबरोबर त्या ठिकाणी सर्व पक्षाची लोकं होती, राष्ट्रवादीची होती, काँग्रेसची होती, एकनाथ शिंदे साहेबांची होती. त्याचा गाजावाजा झाला नाही. हे स्वतःहून बैल मुझेकवार केलं आहे. खरं म्हणजे कदाचित उद्धवजींना माहीत असेल, राज ठाकरे साहेबांना माहीत असेल, मला माहीत नाही. परंतु जे चेले चपाटे आहेत त्यांना असं वाटलं की 15 वर्ष आपण या ठिकाणी सत्तेत आहोत, तर आताही जिंकणार आहोत. तर या पतपेढीच्या अनुषंगानं आपलं महापालिकेचं राजकारण आहे, त्याचा पाया इथे आपण त्या ठिकाणी भक्कम करूया, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला अंडर इस्टिमेट केलं होतं. आणि त्यामुळं ठाकरे बंधू, युती, त्यांचा एकत्रितपणा, हे अशा प्रकारचं त्यांनीच चित्र उभं केलं, ज्याला मीडियाने हाईप केलं. परंतु माझं सिंपल त्या ठिकाणचं सांगणं होतं की सहकारामध्ये कधीच पक्षीय झेंडे घेऊन निवडणुका होत नाहीत. त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नसतं. म्हणून बघा, सहकारात पक्षीय चिन्ह नसतात. आता प्रसाद लाड यांनी तेच केलं. प्रसाद लाडच्या कुठल्याही पॅम्पलेटवर, होर्डिंगवर देवेंद्रजींचा फोटो होता का? आमचे रवी चव्हाण, आशिष शेलारचा फोटो होता का? माझा फोटो होता का? निश्चितपणे प्रवीणजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. पक्षीय पातळीवर या निवडणुका होत नसतात. मात्र तरी सुद्धा ज्या प्रकारे या निवडणुकीचं चित्र उभं करण्यात आलेलं होतं, त्याच्यातून संदीप आचार्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की ही एक लिटमस टेस्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं का? आणि आता निकाल आल्यानंतर सुद्धा ही लिटमस टेस्ट म्हणजे ही मुळात ही लिटमस टेस्ट म्हणायची का? आणि जर त्याला म्हणायचं असेल तर या टेस्टचा निकाल काय म्हणायला लागेल? आणि मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी कुठल्याही छोट्या निवडणुका, कुठल्याही प्रकारच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने सक्षमपणे कायम लढत आलेल्या आहे. यावेळेला तुम्ही जर बघितलं असेल तर शशांकराव, नारायण राणेंचे, चिरंजीवांची संघटना, लाडांची संघटना, या सगळ्यांनी एकत्रित आल्यानंतर त्यांची ताकद जी निर्माण झाली होती ही निश्चितपणे शिवसेनेपेक्षा मनसे तर तिकडे काही नाहीच आहे अस्तित्व फारसं. बेस्ट कामगार संघटनेमध्ये मुळात मनसेचं फारसं अस्तित्व नाही आहे. शिवसेनेचं जे काय आहे त्यांनी भाकरी फिरवली नाही. आणि पक्ष पातळीवरती या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आगामी निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या येणार आहेत, तेव्हा मुंबईतल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे कटाक्षाने शिवसेना नेतृत्वाने लक्ष देणं गरजेचं होतं. आता ही टेक्निकली जर आपण बघितलं तर पतपेढीची निवडणूक आहे, ही फार काय अगदी मोठ्या प्रमाणात घेण्याची गरज नाही. ज्याचा आता हाईप झालंय, तुम्ही म्हणताय मीडियाने हाईप केलं, सगळ्यांनीच हाईप केलं त्याचं, हे जरी मान्य केलं तरी त्याचा ॲडव्हान्टेज आज भारतीय जनता पार्टीचे नेते घेत आहेत. आज देवेंद्रजींनी याच्यावर रिॲक्शन दिलेली आहे, आशिष शेलारांनी रिॲक्शन दिलेली आहे, भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याचा अर्थ मुंबई महापालिकेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तापवण्याकरता या निवडणुकीकडे आज बघितलं जाते. वस्तुस्थिती तशी जरी नसली तरी त्यातनं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून निश्चितपणे होतोय आणि तो होणारच, त्यात काहीच चूक नाही आहे. मुद्दा असा आहे तो की शिवसेना नेतृत्व झोपलं होतं. सुहास सामंत सारखा माणूस तिथे 9-9, 10-10 वर्ष बसून राहिलाय. त्या सगळ्या प्रकारावरती या इलेक्शनकडे नीट पद्धतीने पक्ष नेतृत्वाच्या पातळीवरती बघणं गरजेचं होतं. आज संजय राऊतांसारखा माणूस म्हणतो की मला पतसंस्थेची निवडणूक आहे, मला पत्ता नाहीये. मग यांना पत्ता कसला असतो मुंबईत राहून? आज जर मुंबईसारख्या ठिकाणी तुमची जर ही परिस्थिती असेल म्हणजे बेस्टमध्ये, तर मग पुढे काय होणार हा एक सुणूक आहे ह्याच्यात. असं नाही म्हणतात की पतसंस्थेची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही पूर्ण सर्व शक्तीनिशी लढत असते. निश्चितपणे अखिल चित्रेंना मला हाच मुद्दा विचारायचा आहे. अखिलजी, 2 मुद्दे आहेत. एकतर निवडणूक मोठी नव्हती, मात्र ठाकरेंनी 18 वर्षानंतर एकत्र लढवलेली निवडणूक, ह्याच्यातून जो काही मेसेज द्यायचा होता, जी काही वातावरण निर्मिती करायची होती, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जो मेसेज हा या निवडणुकीमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं, तो न पोहोचण्यामागे ज्या काही 3-4-5 महत्त्वाच्या चुका झाल्या, ज्या संदीप आचार्य सांगतायत, त्या तरी तुम्हाला मान्य आहेत का? हे बघा, संदीप सरांनी आता जे काही त्यांच्या विश्लेषणात सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. जरी ही निवडणूक झाली असेल तर तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्ही पूर्ण आता काढलं जर रेकॉर्ड जरी, तर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी ह्याच्याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही आहे. प्रवीण दरेकर जी असं म्हणाले की आम्ही वाजागाजा करत होतो या निवडणुकीबद्दल, तर असं कोणत्याही प्रकारची घटना आमच्याकडनं झालेली नाही आहे.
राहिला प्रश्न निवडणुकीचा हा परिणाम मुंबई महानगरपालिकेवर अरे होणार का? कमाल आहे तर यार. निश्चित संदीप देशपांडेची वक्तव्य 100% काढा, आमचे त्याचा आईबाप परिणाम काढून होणार मोकळे नाही. झाले. काही बोलतात काय काढा ना, मीडियाकडे सगळे प्रूफ आहेत. प्रवीणजी तुम्ही बोलत नाही, असताना अमोल मध्ये जरा बोललो नाही, ते त्यांना असतील संदीप proof तर देशपांडेच्या तुम्ही दाखवा ना. clip मी कुठे असतील नाही तर बोललो दाखवा. तुम्हाला, मी कुठे अडवतोय तुम्हाला, तुम्ही दाखवा ना, दाखवा असतील तर. पण मला माझा मुद्दा तर पूर्ण करून द्या. दाखव. ठीक आहे प्रवीणजी मी येतो मला माझा तुमच्याकडे. मुद्दा तर पूर्ण करून द्या. ठीक आहे अखिलजी तुम्ही मुद्दा मुंबई पूर्ण. महानगरपालिकेवर याचा परिणाम होणार का? तर म्हणून निश्चित त्याचा परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं आहे, जर आपण त्या पतपेढीच्या निवडणुकीबद्दल जरी पाहिलं तर मला असं वाटतं की त्याच्यात 18,000 मतदार होते. ते कोण होते? तर बेस्टचे कर्मचारी, अखिलजी, मुंबई सगळ्या परिसरात. तुम्ही हा मुद्दा तर ऑलरेडी मांडलेलाच आहे. प्रश्न असा आहे की 2 ठाकरे एकत्र येत आहेत आणि ते या छोट्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. ह्याच्यातून एक प्रकारे वातावरण निर्मिती करणं हा यामागचा उद्देश होता की नव्हता? तेच तर मी म्हणालो, वातावरण निर्मिती कुठे करण्यात आली? कोणते शिवसेनेचे नेते तुम्हाला ऑन फील्ड दिसले? कोणते शिवसेनेचे नेते तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी, ज्या प्रकारे प्रकाश लाड असतील, प्रवीण दरेकरजी असतील, नितेश राणे असतील, किरण पावसकर असतील, जसं आता संदीप आचार्य सरांनी सांगितलं की ते पूर्ण ताकदीने प्रत्येक निवडणूक लढतात. उद्या ते एखादी सोसायटीची बिल्डिंगची निवडणूक असेल ना, तर तिथे देखील ताकदीने लढतील, कारण मुंबई महानगरपालिका जवळ येते. तर दाखवायचं की या सोसायटीमध्ये पण आम्ही निवडून आलो, म्हणजे इकडे ठाकरे बंधूंची ताकद नाही. पण अशा प्रकारच्या गिमिकनी काही होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बॉल गेम हा टोटली डिफरंट आहे. आम्ही काहीच म्हणत नव्हतो अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा पण उद्देश नव्हता असं तुम्ही म्हणताय. प्रवीण दरेकरजी, आपल्याला यावर आपला मुद्दा मांडायचा होता. अमोल आता त्यांचं दुरुस्त व्हायचीच मानसिकता नसेल तर त्याला दुसरं काही उत्तर नाही. आता तुमचे नेते रस्त्यावर उतरले नाहीत हा दोष तुमचा आहे की तुमचा हे मोठेपण आहे? संदीप आचार्य बोलले, ते सकारात्मक बोलले की आम्ही कुठलीही निवडणूक सिरियसली घेतो, त्याच्यात ओतून जीव ओतून काम करतो. आता तुम्ही उतरला नाहीत हे मोठेपण का? घरात बसून लोक निवडून देतात का? बरं तुम्ही म्हणताय आमच्या नितेश राणे कुठे होते फील्डवर, आमचे पावसकर कुठे होते फील्डवर? परंतु आम्ही जे काही ग्रुप आहोत सहकारातला, त्यांच्या युनियन्स आहेत, आम्ही जीव ओतून दिवस रात्र मेहनत केली. कर्मचाऱ्यांना काय हवंय, असणाऱ्या पतसंस्थेत तुम्ही काय भ्रष्टाचार केला हे नीट त्या ठिकाणी मांडलं. तुम्ही कौतुक करताय, बरं सोसायटीची निवडणूक हलक्यात घ्यायची का? तीच सोसायटीची लोक उद्या मतदान करत असतात. त्याच्यामुळे बाबा झालेल्या चुका दुरुस्त करा ना. तुम्ही केवळ बोलून, समोरच्यांना टोमणे मारून स्वतःच्या मोठेपणात निवडणुका नाही जिंकता येत. परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागतात, आत्मपरीक्षण ठीक आहे, निश्चितपणे प्रवीणजी तुमचा मुद्दा लक्षात आलाय. शेवटी मी संदीप आचार्यांकडे जातो. संदीपजी, या निवडणुकीनंतर आता पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे ह्याच्यातून एक अधिक त्वेषाने दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते पेटून उठतील, जुन्या चुका टाळायला लागतील असं वाटतंय? या दिशेने सगळं जाऊ शकेल की पुन्हा एकदा युतीबाबत पुनर्विचार केला जाईल? ज्या वेगाने ह्या सगळ्या घडामोडी घडतायत त्या वेगांना कुठेतरी आवर बसेल? कुठल्या दिशेने जाऊ शकतं हे सगळं पुढे भविष्यामधल्या हालचाली? नाही, याच्यामध्ये आता आपण एक मुद्दा लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची मुंबईमध्ये युती राहीलच. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 127 नगरसेवक, आजी माजी 124 की 127 नगरसेवक हे आपल्याकडे घेतलेत. अनेक कार्यकर्ते आजही येत आहेत, उद्याच्या काळातही येतील. ही गळती रोखणं हे मुळात उद्धव ठाकरेंपुढे एक आव्हान असणार आहे. पण या निवडणुकीच्या दृष्टीतून एक मुद्दा आवर्जून सांगतो की शशांकराव हे अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व आहे. त्यांचे वडीलही शरदराव जे होते मुंबई महानगरपालिकेत होते. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेला मुंबईमध्ये 25 वर्ष सत्ता होती तेव्हाही महापालिकेमध्ये युनियन आणि त्यांची ताकद होती ती शरदराव यांची होती. पण हेच शरदराव असतील किंवा शशांकराव असतील, हे जेव्हा बाहेर विधानसभा किंवा नगरपालिकेच्या निवडणुका लढायला आले तेव्हा त्यांचा लोकांनी सपशेल पराभव केला होता. हेही वास्तव लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे महापालिकेमध्ये हाच कर्मचारी हा कट्टर शरदरावांचा समर्थक असायचा, पण बाहेर गेल्यानंतर तो शिवसैनिक असायचा किंवा भाजपचा असायचा किंवा काँग्रेसचा असेलही. त्यामुळे इलेक्शन, महानगरपालिकेच्या इलेक्शनकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागेल. त्याच्यातले येणारे मुद्दे वेगळे आहेत, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. आज मागच्या 3-4 वर्षात मुंबईमध्ये इलेक्शन झालेल्या नाही आहेत. आज मुंबईची निश्चितपणे असे अनेक मुद्दे आहेत. आपली वेळ संपलेली आहे या विषयाची. प्रवीण दरेकरजी हात वर करतायत. प्रवीणजी, तुमची शेवटची कमेंट एका वाक्यात. दोन्ही निवडणुका वेगळ्या असल्या तरी जेव्हा नॅरेटिव्ह सेट केलं जातं
हो. मगाशी काय बोलले सुहास सावंत, 12,000 कर्मचारी आमचे स्वतःचे आहेत. हो. तुम्हाला 2,000 मतं मिळाली, 10,000 मराठी माणसांनी तुमच्या विरोधात मतदान केलं. ठीक. बॅलेटच्या बाबतीत आपली भूमिका होती. अहो, बॅलेटवर इलेक्शन झालं. निश्चितपणे. त्याच्यामुळे या हा, ठिकाणी हे आपण दोन्ही बघा मुद्दे- हे की दोन्ही जरी मुद्दे ते मतदार भाजपकडून नसले, सातत्याने बेस्ट उचलले कामगारांनी जात आहेत. मुंबईच्या शिवसेनेला मोठं केलं ना. ठीक आहे, आपली वेळ त्याच्यामुळे संपलेली मला आहे. वाटतं मुद्दा की लक्षात आला. जेव्हा अखिल तुम्ही चित्रेजी, narrative set शेवटचं करायला वाक्य जाता, त्यावेळी हे मुद्दे- शेवटची कमेंट तुमची एका वाक्यात. जाने के लिए ये ख्याल भी अच्छा है गालिब, पण येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेत काय होईल ते आपण पाहू. ठीक आहे, ह्या निवडणुकीचं नेमकं काय करायचं, त्याच्यातून काय संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि प्रत्यक्षात ग्राउंडवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावर आपलं लक्ष असेलच. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रवीण दरेकर, अखिल चित्रे आणि संदीप आचार्य तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. या विषयावर प्रेक्षकांनी काय कौल दिलेलं आहे आपण बघणार आहोतच. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेमध्ये मांडलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांकडून प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस, MIM आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या वादग्रस्त विधेयकाला कडाडून विरोध केला. यावेळी विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाचा मसुदा फाडून तो अमित शहा यांच्यावर भिरकावला. विरोधकांनी घातलेल्या गोंधळानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वादग्रस्त विधेयकामधल्या तरतुदीनुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अटक झाली तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं अपेक्षित आहे. अन्यथा त्यांना पदावरून हटवता येऊ शकतं. सध्याच्या पद्धतीनुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना पदावरून हटवता येत नाही. तर आता इतकं महत्त्वाचं विधेयक संसदेत आल्यावर चर्चा आणि गोंधळ होणारच, हे अपेक्षितच होतं. अगदी तसंच झालं. हे सगळं आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी बघूया की लोकसभेमध्ये मांडण्यात आलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलंय आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. बघा, 130वं घटना दुरुस्ती विधेयक काय आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अटक केली जाणार. अटकेनंतर सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवता येणार. अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल, अन्यथा हकालपट्टी करण्यात येईल. 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास पद सोडावं लागणार. सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, तुरुंगातून सत्ता चालवणं, पदांचं अवमूल्यन टाळणं यासाठी हे विधेयक आहे. नैतिकता बाळगणाऱ्यांना कायद्यानं पदावरून हटवता यावं म्हणून हा कायदा आहे. केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती हटवणार. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदमुक्त केलं जाणार. राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवणार. तुरुंगातनं निर्दोष सुटले तर पुन्हा मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होता येणार. तर अमित शहांनी आज दुपारी 2 वाजता हे विधेयक मांडलं आणि सगळ्यात पहिला विरोध MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला. या विधेयकाचा गैरफायदा जास्त होईल असा दावा त्यांनी केला. नेमकी त्याच वेळी सभागृहामध्ये विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. पण जेव्हा काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहांना गुजरातवरून एक सवाल केला तेव्हा सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाला. This bill needs to sabotage the federal system of this country. This bill needs to sabotage the basic principle of the constitution of this country. Sir, BJP people are telling this bill is to bring morality in politics. Can I ask a question to the Honorable Home Minister? When he was the Home Minister of Gujarat, he had been arrested, sir. Whether he took the morality of that point of time. ये विषय नहीं है, Morality of that point of time. गृहमंत्री जी, आप मुझे सुनो जरा, मुझे सुनो गृहमंत्री जी, मुझे सुनो ना, पहले बैठ जाओ. हाँ गृहमंत्री जी. माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं. मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया.
आणि यानंतर थेट आपण या विषयावरच्या चर्चेकडे बोलूया. आपल्याबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. केशव उपाध्यायजी, ज्या प्रकारे आज सभागृहामध्ये याच्यावरून चर्चा झाली ही तर दिवसभर आपण सगळ्यांनी पाहिली, एबीपी माझावर सुद्धा या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण वारंवार दाखवत आहोतच. मात्र या आधीपासून हे विधेयक मात्र जोरदार चर्चेत आहे आणि त्याला जे आक्षेप घेतले जात आहेत विरोधकांकडून, विशेषतः विरोधी पक्षांचं सरकार ज्या राज्यांमध्ये असेल तिथे याचा गैरवापर केला जाऊ शकतो, या सगळ्या आरोपांकडे आणि या विधेयकाकडे आपण कसं पाहता? सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी घटना लिहिली गेली किंवा ज्या आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या हजारो लाखो आपल्या देशभक्तांनी स्वतः शहीद होत, स्वतः अत्यंत कष्ट मेहनत घेत एक हा देश निर्माण केला आणि त्याच्याबद्दल त्याची खूप काही स्वप्न होती, काही अनेक नीतिमूल्यावरती आधारित देशामध्ये सरकार चालावं, ही स्वाभाविकपणे त्या पिढीपासून आजच्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाची इच्छा आहे आणि तसं घडायला पाहिजे. पण गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये आपण सातत्याने ज्या पद्धतीचं राजकारण, घाणेरडं राजकारण बघतोय की नीतिमूल्य पायदळी सर्रास तोडून ज्यावेळी एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री हे तुरुंगात बसून सरकार चालवायला लागतात त्यावेळी खरोखर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं. लोकांच्या मनात लोकशाहीबद्दल एक प्रकारची नकारात्मकता यायला लागते आणि अत्यंत वाईट आणि मुळातच हे नीतिमूल्याला धरून नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून जर असं एखादं त्यामध्ये विधेयकामध्ये बदल करणाऱ्या गोष्टी आणल्या तर आक्षेप घेण्यासारखं काय मला सांगा. जर 31 दिवसामध्ये, मुळामध्ये 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा होणार याच्यामध्ये, जर 31 दिवसापर्यंत तुम्हाला जर आहे जर अटक झाली त्या 31 दिवसामध्ये नंबर 1 तुम्हाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे. जर खरोखर, आणि हे आपण बघितलंय, जर समजा न्यायालयाला असं काही वाटलं की एखाद्या सरकारी एजन्सी एखादा गैरवापर करतीये तर ती गैरवापर करत असताना न्यायालयाने त्यावेळी त्या एजन्सीला बद्दल आक्षेप नोंदवलेत. काँग्रेस आता फार एजन्सीबद्दल फार तुरु बोलतात आमचे मित्र. काँग्रेसच्या काळात याच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला तुरुंगातला पोपट असा उल्लेख केला होता की आपल्याला आठवतं का, पिंजऱ्यातला सीबीआय म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे सरकारचा, अशा प्रकारचा उल्लेख केला होता. त्यामुळे मुळामध्ये आपल्या याच्यात काय इतिहासात काय नोंदी आहेत ते एकदा जरूर आठवून बघा. दुसरं असं आहे की ज्याला या विषयामध्ये खरं म्हणजे प्रत्येकाने हे अतिशय उत्तम विधेयक की चांगल्या पद्धतीने सरकार चालावं, कुठल्याही पद्धतीचा बदनामीचा, टेंटेड किंवा अशा पद्धतीची गोष्ट असलेला माणूस हा सत्तेत असता कामा नये, ही भावना मला वाटतं देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. आणि त्या भावनेला विरोध करण्याचं काँग्रेसचं कारण काय, निश्चितपणे हे कारण काय आपण अतुल लोंढेंना विचारूया. अतुलजी, हे सगळे मुद्दे आहेतच, मात्र पहिल्यांदाच असं होतं की पंतप्रधानांना जी इम्युनिटी होती, मुख्यमंत्र्यांना जी इम्युनिटी होती, ती सुद्धा आम्ही काढून टाकतो आहोत आणि सर्वांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न या कायद्यामार्फत केला जातो आहे. अशा प्रकारचं हे विधेयक जर आहे तर त्याला विरोध नेमका का होतो आहे? तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते? आम्हाला काही भीती वगैरे काही वाटत नाही. बरं, याच्यामध्ये जी धुळफेक आहे ते सांगतो मी तुम्हाला काय आहे. सगळ्यात पहिले नैतिकतेची गोष्ट करणाऱ्या भाजपनी जेवढ्या लोकांवर आरोप केले आणि जेवढ्या लोकांना आम्ही जेलमध्ये पाहतो, आता बघा त्या अजित पवारला कधी जेलमध्ये दावला देईल असे म्हणणारे अनेक लोक आहे. ज्यांच्यावर बीजेपीने आरोप केले ते सगळे यांच्या पक्षामध्ये घेतल्या गेले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले. त्यांचा पहिले राजीनामा घ्या. नैतिकता पहिले स्वतःपासून सुरू करावं लागतं. आजकाल गांधींच्या समाधीवर जायला लागले, नंतर संध्याकाळी गोडसेची तारीफ करतात, तो भाग वेगळा, तिकडे जायला लागलेले आहेत. तर मग पहिले गांधीजी म्हणायचे की पहिले मी जे मला सांगायचं समाजाला ते मी करतो, ते पहिले करा. दुसरी गोष्ट, यांनी आतापर्यंत जे लोक गेले ते ईडीच्या धाकातनं गेले की नाही गेले? ज्यांच्यावर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर झाला ते गेले ना. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होतो. म्हणजे सरकार पाडण्याचं हे एक षडयंत्र जे आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. आता मी बेसिक स्ट्रक्चर, नंतर 130 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2/3 जी आहे, 2/3 मेजॉरिटी यायला लागते. यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे. यांच्याकडे जर 400 असते तर संविधानात्मक बदल केला असता. रूल ऑफ लॉ असतो. आणि आपलं जे ज्युरी स्टुडंट्स आहे ते ज्युरी स्टुडंट्स म्हणजे न्यायशास्त्र जे आपलं असं सांगतं की इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी. इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी म्हणजे ड्यू प्रोसेस फॉलो नाही करायची. एखाद्याला ईडीच्या सेक्शन 45-50 मध्ये फसवून द्यायचं, 2 महिने जेलच्या बाहेर नाही येऊ द्यायचं. 31 दिवस झाला की सरकारच पडलं ना खाली. त्यामुळे हे बिल त्यांना माहिती होतं होणार नाही आहे. पण राहुल गांधींची ज्या पद्धतीनं SIRच्या विरोधामध्ये, वोट चोरीच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहे, जे रस्त्यावर लाखोच्या संख्येमध्ये लोक त्यांच्यासोबत बिहारमध्ये जातात, त्याला कुठेतरी डायव्हर्शन टॅक्टिक्स म्हणून हे बिल आणलेलं आहे.
हे बिल त्यांना पण नको निश्चितपणे आहे. अतुलजी, सर्वात तुमचा जास्त हा benefit मुद्दा लोकं फार त्यांच्याकडे महत्वाचा आहे, ज्याच्याविषयी मला केशव उपाध्यायांना विचारावं लागेल. कायद्याचं जे तत्व आहे की जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही न्यायालयामध्ये तोपर्यंत त्याला दोषी मानलं जात नाही. या कायद्याच्या तत्वाच्या विरोधात जाणारं हे विधेयक आहे असं अतुल लोंढे म्हणतात. यावर आपली काय प्रतिक्रिया? अगदी बरोबर आहे. पण ज्यावेळी सार्वजनिक जीवनामध्ये मी काम करता, सार्वजनिक काम करणाऱ्या लोकांनी आपली नीतिमूल्य खूप उंचीवरती ठेवली पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे, ती असली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी फक्त आत्ताच नाही, भारतीय जनता पार्टी हे नेहमीच अशा पद्धतीने विचार करतं. ज्यावेळी लालकृष्ण अडवाणींवरती एक हवालामधला केवळ आरोप झाला, त्या क्षणाला अडवाणीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्या आरोपातनं मुक्त झाल्यानंतर ते पुन्हा त्यांनी पद स्वीकारलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या सैद्धांतिक भूमिकेवरती नेहमीच ठामपणे असते. ज्यावेळी आज लोकसभेत ज्यावेळी विधेयक पेश झालं त्यावेळी तिथे सुद्धा विषय पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. त्यावेळी एका खासदारांनी म्हणलं की तुम्हाला अटक झाली गृहमंत्री असताना. त्यावेळी सांगितलं अमित शहानी, तुम्ही मला खोट्या ट्रॅपमध्ये फसवलं होतं, पण तरी सुद्धा ज्या क्षणी अशा प्रकारची वेळ आली त्या क्षणी पहिल्यांदा मी राजीनामा दिला त्या पदाचा आणि त्यातनं मी मुक्त झाल्यानंतर पुन्हा मी संवैधानिक पद स्वीकारलं. त्यामुळे ती परीक्षा, ती कसोटी, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उतरतो आणि त्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसला उतरण्यामध्ये आक्षेप काय, हा आमचा प्रश्न आहे. बरं, त्यातनं हे विधेयक आता मांडलं गेलंय. ह्या विधेयक अजून त्या संयुक्त समितीकडे जाणार आहे, त्यामुळे तिथेही ती चर्चा होऊ शकते, पण ती येताच कामा नये. अशा म्हणजे मला राहुल गांधींचं ते म्हणजे काँग्रेसची मानसिकता आहे ती. राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचं कुठलं विधेयक जो जी.आर. फाडला होता की त्याच्यामध्ये त्यावेळी लालू प्रसाद यादव तुरुंगामध्ये होते आणि त्या संदर्भातलं ते जी.आर. त्यांनी फाडला होता. गुन्हेगारांना संरक्षण देता कामा नये अशा आशयाचा तो होता आणि तो फाडण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं होतं. म्हणजे ही त्यांची मानसिकता आहे की कुणी या सत्तेवरती कायम आपण असलं पाहिजे, तर सगळे कायदे आपल्या समोर सामान्य आहेत, अशा प्रकारची मानसिकता, विचारसरणी ही काँग्रेस नेतृत्वाची आहे. इथे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणतात की या कायद्याअंतर्गत मी सुद्धा त्या कायद्याअंतर्गत आहे. जर देशाचा पंतप्रधान, मुख्यमंत्री हे सगळे त्या कायद्याअंतर्गत येत आहेत, मग काँग्रेसला या विधेयकाबद्दल आक्षेप काय? कारण मुळामध्येच यांच्या खोट यांच्या विचारसरणीत आहे, यांच्या कृतीत आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या कायद्याला आक्षेप घेण्याचं काम ते करतात. अतुल लोंढेजी, के.सी. वेणुगोपाल यांनी दोन मोठ्या नेत्यांची नावं घेतली, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू, आणि त्या अनुषंगाने या कायद्याकडे अंगुली निर्देश त्यांनी केलेला आहे. नेमका काय तुम्हाला असं वाटतं की आत्ता ज्या प्रकारचं हे टायमिंग हे विधेयक आणण्याचं आहे आणि त्याच्या मागचे जे काही उद्देश तुम्हाला दिसतात त्याविषयी? नाही, सरळ सरळ विरोधी पक्षाचे सरकार पाडणे याच्यापेक्षा दुसरा काही उद्देश नाही आहे. पंतप्रधानांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एजन्सीज त्यांच्यावर रेड करू शकतात का? रफाएलमध्ये जेव्हा तत्कालीन सीबीआयचे डायरेक्टर हे सही करणार होते इन्क्वायरीची, 1 वाजता पंतप्रधानांनी स्वतःच्या सीबीआयच्या कार्यालयात, म्हणजे पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतं सीबीआय, त्याच्यावर त्यांनी रेड केलेली होती. हे सगळ्यांनी पाहिलं. आता यांनी सांगितलं, अडवाणींचं मान्य करतो मी, त्या डायरीच्या संदर्भामध्ये आरोप झाले, त्यांनी राजीनामा दिला, पण तडीपारांच्या बाबतीमध्ये मी ते मान्य करणार नाही. आता यांच्या पक्षामध्ये काय आहे, नितीन गडकरीचे अध्यक्ष होते आणि तेव्हा रेड्डीचा खान घोटाळा झाला होता. त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात राजीनामा होत नसतो आरोप केल्यावर. सिद्ध झालेली गोष्ट आहे, आमच्या पक्षात राजीनामा होत नसतो. पण काँग्रेसची परंपरा काय आहे, नैतिकतेच्या आधारावर राजीनामे सगळ्यांचेच होतात. आपण अंतुलेंचा पाहिला, आपण निलंगेकरांचा पाहिला, आपण अशोक चव्हाणांचा पाहिला. 2G 3G मध्ये सगळे लोक निर्दोष सुटले, त्याच्यामध्ये सगळ्यांचे राजीनामे आपण पाहिले. नाही, अतुलजी, पण नैतिकतेच्या आधारावर काँग्रेसमध्ये राजीनामे होतात तर मग प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे नैतिकतेच्या पलीकडे जाणारा हा मुद्दा नाहीये का? बरं, आमच्या याच्यामध्ये नैतिकतेवर राजीनामा होतोच, त्यासाठी आम्हाला कायद्याची गरज नाही आहे. कायद्याची गरज यांना यासाठी आहे की विरोधी पक्षाची सरकार पाडायचे, पूर्ण केंद्रीकृत जी आहे ती प्रोसेस आणायची. संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत गाभा जो आहे त्या गाभ्याला टच करायचं, ज्याचं नाव आहे रूल ऑफ लॉ. कायद्याचं राज्य असलं पाहिजे. कायदा काय म्हणतो? इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी. तुम्ही तोपर्यंत निर्दोष आहे, तोपर्यंत तुम्ही दोषी ठरवले जात नाही. मग त्याचा फायदा घेऊन, जसा ईडीचा यांनी गैरवापर केलेला सगळ्या देशांनी पाहिला, सीबीआयचा गैरवापर केलेला सगळ्या देशांनी पाहिला, इन्कम टॅक्सचा गैरवापर केलेला सगळ्या देशांनी पाहिला. आणि तेच टेंटेड लोक पक्षामध्ये घेऊन यांनी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केले. 27 जुलैला अजित पवारांवर यांनी आरोप केले. आम्ही सांगत होतो अजित पवारांचा त्यात काही दोष नाही, पण यांनी त्यांच्यावर केसेस टाकल्या, रेड केल्या, सगळं केलं. आणि नंतर 2 ऑगस्टला 5 दिवसामध्ये त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री केलं. म्हणजे यांच्या चाली दिसत नाही का? पण अजित पवार का गेले? नारायण राणेंचं काय झालं मला सांगा? नारायण राणेंचं काय झालं? आर्मस्ट्रॉंग 400 कोटी 800 कोटी असे तर यांनी केले ना. कोण? आपले दिलीप तोमय्या, त्यांनी केले ना आरोप. हे
कुठे गेले किरीट सोमय्या? त्यांनी सांगितलं ना आमचा प्लान होता हा, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या असं यांचं हे होतं, मला पक्षानं करायला लावलं म्हणून मी केलं. ठीक आहे, अशी बरीच उदाहरणं आहेत. केशव उपाध्येजी, हे जे सगळे आरोप होत आहेत आणि दोन्हीकडची उदाहरणं आहेत, दोन्ही बाजूची उदाहरणं आहेत, मात्र ज्या इंटेन्शनवर आरोप होतोय आणि आत्ता प्रकारे कशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर केला त्यातलाच एक पुढचा हा अध्याय आहे असं अतुल लोंढेंना म्हणायचं दिसतंय. असं आहे, ज्याला ज्याच्या मध्ये खोट आहे त्याला भीती वाटणारच. जी उदाहरणं काँग्रेसच्या राज्याने दिली त्यासाठी विरोधकांना, भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठं आंदोलन, संघर्ष करावं लागती. 2G 3G मध्ये आम्ही संघर्ष केला, अंतुलेपासून असेल, अशोक चव्हाणांच्या वेळी असेल, हे सगळे संघर्ष आम्ही त्यावेळी केले, आम्ही आंदोलनं केली आणि त्यानंतर लोकक्षोभानंतर त्यांनी राजीनामे दिले. कुणीही अशा पद्धतीने राजीनामा दिला नाही. तुमच्या आठवणीसाठीच मी सांगून देतो. त्यामुळे उगाच कुठलं तरी हौतात्म्य स्वीकारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही नाईलाजानी लोकक्षोभेमुळे राजीनामे दिले होते. काही लोकक्षेप वगैरे काही नव्हता. एक अरे बाबा हो, लोकक्षोभ होता, ऐकून घ्या. आता अतुल, मी बोललो का मध्ये अतुल लोंढे मध्ये बोललो तुमच्या वेळी. अतुल लोंढे मुळामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या संघर्षाला काँग्रेसमध्ये संघर्ष करण्याचा प्रचंड संघर्ष लोकांनी बघितला. त्यानंतर राजीनामा हा मुद्दा एक. दुसरं असं आहे की सगळ्यात महत्वाचं 30 दिवसात राजीनामा राजीनामा मिळून पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता. नंबर 2. तिसरं की तुमचा म्हणजे तुमच्या पक्षावरती विश्वास नाही का, की तुमच्या समजा म्हणजे काय मुख्यमंत्री गेला की सरकार पडलंच. मग समजा बहुमताचं सरकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे एका मुख्यमंत्र्याच्या टेकूवर सरकार ते अवलंबून आहे. त्या क्षणी मी हे गृहीत धरून चालू. मुळामध्ये अशी शक्यता नाही, असं घडत नाही. मुख्यमंत्र्याला 30 दिवसामध्ये समजा जरी अशी वेळ आली दुर्दैवाची, तरी 30 दिवसामध्ये राजीनामा परत जामीन मिळवून पुन्हा ते मुख्यमंत्री होऊ शकतात. 30 तो अटकच होणार नाहीये. निश्चितपणे या सगळ्या तरतुदी आहेत. चर्चेची सुरुवात केशव उपाध्यांपासून आपण केलेली होती. अतुल लोंढेजी, चर्चेचा शेवट तुमच्याकडून करूया. हे सगळे मुद्दे तुम्ही मांडलेलेच आहेत, मात्र हा जो शेवटचा मुद्दा केशव उपाध्यांनी मांडलेला आहे की तरतुदी आहेत ना, मुदत आहे, जामीन तुम्ही मिळवू शकता आणि इतरही अनेक बदल होऊ शकतात आता या समितीमध्ये. विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याचा हा इझी वेपन आहे. वेपनायझेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे, केंद्र राज्य संबंध आहे, त्यांचे विषय वेगळे आहे. ते सरकार आपलं नसेल तर ते पाडायचं मग तोडमोड करायला वेळ मिळते. आणि ज्या पद्धतीनं ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा मागच्या 10 वर्षात वापर झाला, विरोधी पक्षांवर 99% केसेस झालेले आहेत, त्यातल्या कुठल्याच प्रूव्ह झालेल्या नाही. कोल चे सेक्रेटरी जे होते, कोल मिनिस्ट्रीचे, इतका इमानदार माणूस की त्याची केस ही सगळ्या IAS ऑफिसरनी मिळून लढली. 12 वर्षानंतर ते दोषमुक्त झाले आणि सीबीआयने सांगितलं आमच्याकडे काहीच नाही आहे. आपचे एक मिनिस्टर होते, त्यांच्याबद्दल सांगितलं, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला. कलमाडी साहेब आहे, त्यांच्याबद्दल इतक्या वर्षानंतर क्लोजर रिपोर्ट दिला. निश्चितपणे अतुल लोंढेजी, हे मुद्दे तर आपण मांडलेले आहेतच आणि इथून पुढे या विषयावर चर्चा देखील होत राहील. हे विधेयक आता पुढे काय, कशा प्रकारे जातं, कसा प्रवास करतं, यावर आपलं लक्ष असेल. या चर्चेची आपली वेळ संपलेली आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल केशव उपाध्ये आणि अतुल लोंढेजी, तुम्हा दोघांचेही मी आभार मानतो. हा विषय आता पुढे कशी वळणं घेतो यावर आपलं लक्ष असेलच. मात्र आजचा जो प्रश्न आपण प्रेक्षकांना विचारलेला होता, तो प्रश्न आणि त्याला लोकांनी काय कौल दिलेला आहे बघूया. आजचा प्रश्न आणि त्याच्यावरचा पोल. प्रश्न होता, 18 वर्षांनंतर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंचा बेस्ट निवडणुकीमध्ये दारुण पराभव, तरीही पालिकेसाठी राज उद्धव एकत्र येतील का? 65,000 लोकांनी यावर मतं नोंदवलेली आहेत. त्यातील 78% लोक म्हणतात की होय आणि 22% लोकांना वाटते की हे एकत्र येणार नाही. आणि यासोबतच 0 आवरमध्ये आम्ही इथे थांबतो आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.